आमदार निवडून आले, काय सांगणार? नाही, फार आनंद झाला। आज मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठिकाणी मोठ्या जल्लोषाने सगळ्यांनी स्वागत केलं। आज गोंदिया शहरात मोठी रॅली काढण्यात आली आणि त्या रॅलीमध्येही कार्यकर्त्यांसोबत सामान्य नागरिकही सहभागी झाले आणि ज्या दुकानांपुढून किंवा रस्त्यांपुढून घरांपुढून आम्ही जात होतो, मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचाही प्रतिसाद मिळाला आहे आणि मी आनंदी आहे। फार सगळे लोक आनंदी आहेत। जरांगे पाटील म्हणाले की मी जेलमध्ये गेलो तर मात्र भाजपची एकही सीट आणायचं नाही असं मराठ्यांना सांगितलं, काय म्हणणार? बघा, जरांगे, आता मला असं वाटतं की जरांगे पाटील जे बोलतात आहे ते कोणाच्या तरी सांगण्यावरून बोलतात आहे आणि जरांगे पाटलांची आधीची जी लोकप्रियता होती ती संपुष्टात आलेली आहे आणि म्हणून ते वैफल्यग्रस्तातनं अशा काहीतरी टीका करतात आहे। आणि जरांगे पाटलांनी, माझं तर विनंती आहे की त्यांना तर कोणी जेलमध्ये टाकणार नाही, पण 288 सीट लढून दाखवावे त्यांना स्वतः मागे किती लोक हे कळून जाणार। देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे की त्यांनी मला जेलमध्ये टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला। बघा, जरांगे पाटलांचं डोकं फिरलेलं आहे आणि जरांगे पाटील कोणाची सुपारी वाजवत आहे हे सगळ्यांना माहीत आहे। मी याच्या आधी बोललेलो आहे की हे जरांगे पाटील नाही बोलत आहे, त्यांना जे सुपारी दिली आहे ते लोक त्यांच्याकडनं, त्यांच्या तोंडातून ते वधवून घेत आहे आणि म्हणून मला असं वाटतं जरांगे पाटलांनी आता स्वतःवर संयम ठेवावा आणि मराठा समाजाला जे आरक्षण दिलं माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी त्याचं स्वागत करावं। असं आहे की जरांगे पाटलांनी जे पहिल्यांदा जे उपोषण केलं आहे आणि त्यावेळेस त्यांची जी झालेली लोकप्रियता आज मोठ्या प्रमाणात ती घटलेली आहे आणि आता काहीतरी उपोषणं करून, कारण आता मला असं वाटत नाही कोणतीही सरकार त्यांनी मागणी केलेल्या प्रकारचं आरक्षण कधी देऊ शकणार, कारण मराठा समाज आज त्यांच्या मागे राहिला नाही आहे जरांगे पाटलांचा। कारण मराठा समाजाला माहीत झालं आहे की आपल्याला आरक्षण कोणी दिलं। 2014 ते 2019 माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी 2018ला मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात टिकवलंसुद्धा, पण त्यानंतर दुर्दैवाने 2019मध्ये आमची सरकार आली नाही आणि 2021मध्ये या महाविकास आघाडी सरकारने तो आरक्षण रद्द करून घेतला। तो आरक्षण व्यवस्थित ते लढले नाही सुप्रीम कोर्टामध्ये, म्हणून ते आरक्षण गेलं। त्यानंतर परत आमची सरकार आली 2022मध्ये आणि आता आम्ही EWSमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि जे टिकणारं आरक्षण दिलेलं। एवढा मोठा निर्णय या महायुती सरकारने, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार या सगळ्या लोकांनी मेहनतीने हा कायदा पारित करून घेतला आणि मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। जरांगे पाटलांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना किंवा मराठा समाजाच्या युवकांना कोणतीही मदत करायची नाही आहे। त्यांना फक्त राजकारण करायचं आहे, त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावायचं आहे, ओबीसी आणि मराठ्यांमध्ये तेढ निर्माण करायची आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जे एक शांतपूर्व वातावरण आहे ते खराब करायचं आहे।